तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये। आता आम्ही आलेलो आहोत पिंपरी चिंचवड मध्ये चालू असणाऱ्या पवना थडी जत्रेसाठी। मी याला असं मागे लागून लागून आणलं। हा म्हणजे ॲज अ ब्लॉगर म्हणून मी इथं आलेलो आहे। आता बघू तुम्हाला दाखवतो पुढे काय माझेच पैसे नाही। हा तर बघतो आता जाऊन कसं कसं आहे तुम्हाला मी जरा सांगतो आणि लगेच व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कळेल की यायचंय का नाही म्हणून। हा एंट्रन्स आहे आणि हे एंट्रन्सला बेछोड गर्दी, एवढी गर्दी आहे ना की काय सांगू तुम्हाला। म्हणून बघू आता जातोय तुम्हाला परत दाखवतो। बघा अशा बॅग्स वगैरे आहे तिथं। काय आहे दोहड म्हणजे काय? महिलांनी तयार केलेलं दोहड काय मला नाही माहिती काय काय गोधडी गोधडी आपल्याला माहिती दोहड वगैरे काय। ह्याच्यामध्ये असं लिहून ठेवलेले आहेत G1 G2 म्हणजे जनरल स्टोर नंबर 1 2 3 असं सगळं आहे। तर तुम्हाला दाखवतो बरं सगळे शस्त्रक्रिया वगैरे सगळं। काय घेऊ का जरा दादा काय आहे बघू जरा टेस्ट करतो एक बस हे जर एवढं कुठे खा गप्प खायला भेटेल। एक नंबर फुकटचं खात एवढा टाइमपास करायचं काय। आता मगाशी आम्ही तुम्हाला दाखवली ती लेन नंबर 1 होती। आता ही आहे लेन नंबर 2। पण बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं ना म्हणजे असं काही वेगळं नाहीये। कपडे वगैरे जे असं नाही का महिला बचत गट आहेत ना महिला बचत गट तर महिला बचत गटवाल्यांचे असे स्टॉल्स आहेत आणि त्यामध्ये असं गुळ विकतात, पुढं कलाकंद विकतात, कपडे विकतात, मध विकतात, तेवढंच बघतात म्हणजे नॉर्मल होतं एवढं काय नॉर्मल आहे। नाही हे नॉर्मलच आहे सगळं। काहीतरी वेगळं भेटतंय का म्हणून मी आली आहे। हिला काहीतरी वेगळं भेटणार आहे। आता मी तुम्हाला शेवटपर्यंत दाखवतो। मी तुम्हाला आताच एक फ्युचर सांगतो की ही आहे ना ही काहीच घेणार नाहीये शेवटला। मी तुम्हाला दाखवतो शेवटला काहीच घेणार नाही। काहीतरी दिसलंय मला कुठे दिसलंय काय कोरियन टॉप लिहिलंय तिथं मी बघून आले। काय दिसलंय तुला कोरियन टॉप लिहिलंय मी बघून आले। तू बंद कर ना। नाही मी थांबतो नाही मला बघू दे तू काय घेते कोरियन घेते ना। तर अशा प्रकारे एक चमत्कार घडलेला आहे। इथनं निकिताने मला ना टॉप मिळाले। टॉप म्हणजे तिने दोन टॉप आहेत। कितीला माहिती का 120 रुपयाला। जे FC रोडला पण भेटतं आणि जे MG रोडला पण भेटतं तिकडे निकिताने 120 रुपयाला घेतलं। 20 रुपये जास्त ते 100 रुपयाला भेटतं फक्त। आणि हा मला आता बोलतोय की हा कलर मुळे ना तुझे व्हिडिओ चांगली येणार नाही। मग घरी का नाही सांगितलं तू मुद्दाम म्हणतो मला बोर होतं त्याच्यामुळे मला काहीतरी ऍडव्हेंचर पाहिजे असतं म्हणून मी मला काहीतरी ऍडव्हेंचर पाहिजे असतं म्हणून मी हे ऍडव्हेंचर घेऊन फिरतो। दॅट वाज नाईस। येस आता घेतले मॅडम मी 2 कुर्ते। आता बघू पुढे काय काय घेते आणि मी पण सांग थांबा ते महत्वाचं नाहीये। इथे ना बऱ्यापैकी आहेत ना 2 नंबरला ते महिला बचत गटाचे 2 नंबर 1 नंबरला सुद्धा महिला बचत गटाचे हे काय त्याला म्हणतात ते स्टॉल आहेत। तर आहे तिथं काय नाही एवढं काय खास नाही ठीकठाक आहे। आणि मी घरी ना मी सांगितलं ह्याला की मी काहीच नाही घेणार आहे पण गुपचूप डिमार्टची पिशवी पण मी हिसाब ठेवतो ना 240 रुपयाचा। मी कुठे विसरणार आहे पैसे मी कुठे तेव्हा हिसाब विसरणार आहे। मी 240 रुपये माझा हिसाब ठेवलेला आहे। मी नंतर जर मी हिच्यावरती समजा जर मी आता 1000 रुपये खर्च केले तर मी 1500 रुपये तर खाणार आहे ना। डोका त्याला बघू आता पुढे गव्हाच्या पिठाचे 3 घेते सांगलं ते 3 घेते। मी ट्राय करायला झालो सगळं। गव्हाच्या पिठाचे गव्हाच्या पिठाचा खाकरा तुम्हाला दाखवतो मी थांबा। G156 तुम्ही सध्या तुम्हाला आवडत असेल तुम्ही येऊ शकता इथं। काय आलं
अरे हे पण माझ्यासारखं सॅम्पल टेस्ट करायला आली होती. नाही चोर आहे. नाही फ्रेम लय जागे होते. मला तिथं शूज दिसले बंद कर मोजडी. काय दिसतं तुला? हा, इथं चपला आता निघत चपला घेतात. आता नको म्हटली बघा. कसं आहे हे भाई, साधं सोपे आहे म्हणून मी ह्याच्यात कुठे येत नाही भाई. दहशत तुझी माझी दहशत मला घाबरते. अरे आता लय तो शब्द होता पण ते नको होता. व्हिडिओ समोर नको बोलायला तो शब्द. राहू दे त्या सोडून विषय. बायकांची स्ट्रॅटेजी काय असते माहिती का? 2 मिनिटं मग तुम्ही नाही सांगितलं थांबायचं. मग नवऱ्याची स्ट्रॅटेजी पण अशी असते की डायरेक्ट पुढे निघायचं म्हणजे विषय संपला. म्हणजे बायको थांबतच नसते. किती पण हिंमत असू दे, किती पण. अरे शक्यच नाही. बघा तुला चॅलेंज लावा, चॅलेंज. फक्त भाई मी तुम्हाला सांगू, खरं सांगतो, मस्कर नाही करत. ती मला पाहुणा दडीला घेऊन आली ना आता ह्याच्या तिने मला काय सांगितलं माहितीये का तुम्हाला, की मी तुला जेवू घालते चांगलं काहीतरी मस्त. ह्या आमिषावर मी आलेलो आहे. आता बघू मला खाऊ घालते का नाही ते. असं सगळं असंच आहे. मी सांगतो मी बघून आले, तू बघ पुढे. आता विषय काय आला त्यात नाही तुम्हाला दाखवला. तिकडे आम्ही गेलो होतो ना, तिकडं कमीत कमी सांगतो तिथं स्टार्टिंग रेंजेस 1300 होती. मॅडम ते 1300 बघितलं डायरेक्ट निघून आल्या. डायरेक्ट हा मध्ये तिकडे सांगतो मस्कर नाही करत. 15 सेकंद मी थांबले नाही. आता व्हिडिओ बंद केला. आता तो ती क्लिप बंद केली आणि लगेच चालू केलं. हा बावळट मूर्ख काय करतोय माहितीये, तर दुकानासोबत मी तिथे आली ना, त्यांच्या समोरच बोलतोय हा माहितीये काय नाही घेतलं ना, मला माहिती होतं काहीच नाही. अरे विषय काय, अरे मी सांगतो काय, ती माणसं सकाळपासून दमलेली. ती उगा माल काढवणार, दाखवणार, त्यांना काहीतरी वाटत असेल. नाही ना, तसं नाही. मला कोणतं दुःख बघवलं जात नाही. मला आवडत असं. बोल मी सांगतो, पण मी त्यांचा माल पण नाही काढला, काहीच नाही काढलं. मी फक्त असं वरतून मी बघत होते. हा त्यांच्या तोंडासमोरच म्हणतोय ही काही घेणार नाही. मला माहिती काय तू घेणार नाही. अरे घेत नाही. आता एवढं आलंय तर माझे नाही जरी म्हणलं तरी माझे आतापर्यंत 4,500 ते 5,000 काय ते काय म्हणतात त्याला ते स्टेप झालेले आहेत माझ्या. आता माहितीये का तुम्हाला? असं तर चांगली गोष्ट आहे. काय चालू ना, एकदा दुपारी जेवायला दिलं त्यांचं काय खायला बी दिलेलं नाही. कामावर आला आणि माणूस डायरेक्ट आला इथं कामासाठी का बस. काय नाही, बायकोसाठी एवढे 4 तास दिले तर काय फरक नाही पडत. आजच्या गावात पैसे पडले तर पैसे 50 रुपये लगेच खाली बघतो. 50 रुपये. आता ही 5वी का 6वी लाईन आहे. ह्याच्यामध्ये जर पूर्ण ओव्हरऑल जर पाहायला गेला ना, कपड्यांचंच आहे, चिप्सच आहे. कपडे आणि चिप्स ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं कुठं नाही. म्हणजे एकदम लोणचं पण आहे. आता तुम्ही विचार करा, लोणचं खाण्यासाठी माणूस एवढा पाहून घडलेला आहे. आणि मसाले पण आहे. जाऊ दे, मला मध्ये 2 टॉप चांगले भेटले, बघू दे. काय गुढीसाठी आता निकिता मी काय म्हटलं माहिती का, गुढीचा ड्रेस घ्यायला थांबली होती आता. आणि हे त्यांच्याकडं बघा घेते तू गुढीची साडी बघ. काय घेते तू? काय झालं? अरे मी विचारलं फक्त घेते का तू. मी काय विचारलं घेते का तू. मी आता ह्याच्यामध्ये काय त्या विचारायचं. मी काय विचारलं घेते का तू. ह्या व्यतिरिक्त मी दुसरं काय विचारलं नाही तर. एम्बॅरेसमेंट अरे मॅक्स. बायकोला लवकर स्टॉल वरून घालवण्यासाठी निंजा टेक्निक आहे माझ्याकडे. परत एम्बॅरेसमेंट फील करून देतो छोटस. बघा तुम्ही ठीक आहे, घेते ना. तिला ही त्यात कुठले कलर्स आहेत? ही मला आवडली, ही तिला आवडली. आता ते साडीचं मला चालेल. मी तिला देईन. कुठले कलर घ्यायला काय तेव्हा चांगल्या गोष्टीला पैसे द्यायला काय नाही. पण तिला आता ती घेते का नाही हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. थांबा मी तुम्हाला दाखवतो. कुणाच्या अकाउंट मधून पेमेंट झालं हे मी तुम्हाला दाखवतो. थांबा. बघितलं का? पलटली.
तर निकिताने अशा प्रकारे शॉपिंग केलेली आहे. तर मस्त मोठी शॉपिंग झालेली आहे निकिताची आता. अजून बार्गेनिंग स्किल्स बघा, फुल बार्गेनिंग स्किल्स. तू कशी कसली बार्गेनिंग झाली होईल. इथं मस्त साड्या होत्या. मी 2 माहेश्वरी आणि काहीतरी इरकल होतं. मॅडमने घेतलेले आहेत. तर मॅडमने पेमेंट सुद्धा केलेलं आहे. मीच केलंय. मोबाईल कुणाचा? या मोबाईल वरती कुणाचं पेमेंट आहे? माझा मोबाईल इकडे बिझी होता म्हणून तू केले आणि तुम्हाला हे गुढीपाडव्याचं गिफ्ट दिलंय. आईच्या गावात एवढे महागडे गिफ्ट द्यायला लागलं तर कसं व्हायचं भाई. ज्या कामासाठी त्या कामाचा शुभारंभ झालेला आहे. शुभारंभ finally. झालेला आहे. हो, आता खाऊन कसे तुम्हाला सांगतो मी. आता मॅडम तुझा मला बघू दे, तोपर्यंत छोटा मोठा. हो का? माझा मोठा. कसं आहे बघू सांगा तर नाही. चल खाऊन बघ आणि सांग लवकर. थांब जरा थांब. टेस्ट बघून सांगते आधी, जज नको करायला. नाही जज बीच काय नसतं करायचं. पकड नाही. चल आता मी सांगतो कसं आहे. तिला कसं ती काय खात नाही ना, तर त्यामुळे त्याला कळत नाही. सांग. ठीक. नाही मी चांगलं बनवते ना. चालू आता आम्ही आले मेन ठिकाणी. मेन ठिकाणी एकदम भारी. म्हणजे मस्त हे मच्छीचा वास यायला लागला. हे माझं फेवरेट आहे. ह्याला म्हणतात नॉन व्हेज सेक्शन. आता हे एक नंबर आहे. इथं सगळं एवढं मच्छी खेकडा बिकडाचा वास येतोय ना. मी सांगतो मला मटण खायचंय, मच्छी खायची, खेकडा पण खायचा. मला सगळं चालेल. मी काही पण खाऊ शकतो. तिकडे होतो मी बघितलेलं आहे. मी खाणार आहे सगळं. मी काही खाऊ शकतो. आता नॉनव्हेज ओनली नॉनव्हेज. तर अशा प्रकारे भरपूर खाल्ले आमचं. भरपूर खाल्लंय. नाकातनं पाणी येतं. आणि शूट पण नाही केलं, एवढी गर्दी होती. खूप गर्दी. सुरमई खाल्ली. सुरमई सगळ्यात भारी. सुरमई खाल्ली, प्रॉन्स खाल्ले. अजून खाल्ली नक्की प्रॉन्स खाल्ले. हे आता चिकन कटलेट खातोय. मटन थाळी खाल्ली. कोळंबी फ्राय खाल्ला. मस्त होतं. म्हणजे मस्त होतं. इथे तुम्ही खायला येऊ शकता. विषय काय माहिती आहे तुम्हाला, पण खूप गर्दी असते. पण लवकर या आणि लवकर 10 नंतर सगळं बऱ्यापैकी संपतंय. आणि शक्यतो जरा कॅश सोबत ठेवा. कारण नेटवर्कचा जरा इश्यू आहे. नेटवर्कचा खूप इश्यू आहे. आणि या नक्की तुम्ही शॉपिंगसाठी येऊ नका. मी म्हणतोय म्हणून खाण्यासाठी या. नक्की या. मस्त होतं खाणं सगळं. तर काळजी घ्या. आता चला, आता व्हिडिओ इथेच एंड करतो. आता बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. लाईक करा. किती तारखेपर्यंत? 1 तारखेपर्यंत. 1 मार्च 1 तारखेपर्यंत आहे. तर या. हां, आणि लाईक करायला, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच आम्हाला प्रेम देत राहा. आणि इंस्टावर सुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका. एक मे और एक तू. तुम्हाला खाली आम्ही नाव मेन्शन करेल निकिता.